हॅलो एव्हरीवन. कॅन यू हिअर मी? आय एम ऑडिबल. आवाज येतोय का माझा? ओके, स्टार्ट करूया आपण. तर आता काल आपण दोन कॉन्सेप्ट इथं संपवलेले आहेत. पहिल्या कॉन्सेप्टचं नाव आहे डेटा टाईप आणि दुसऱ्या कॉन्सेप्टचं नाव आहे व्हेरिएबल. सो आता इथे काल आपण दोन कॉन्सेप्ट डिस्कस केल्या होत्या, डेटा टाईप आणि व्हेरिएबल. डेटा टाईप, व्हेरिएबल हे कॉन्सेप्ट संपलेले आहेत. डेटा टाईप आणि व्हेरिएबल. ओके. तर दोन्हींची पद्धत आपण बघितली होती की डेटा टाईप कसा लिहिला जातो आणि व्हेरिएबल कशा प्रकारे क्रिएट केले जातं. तीन प्रकारचे डेटा टाइप्स आपण डिस्कस केलेले आहेत. त्यामध्ये पहिला आहे इंट, त्यानंतर फ्लोट, त्यानंतर स्ट्रिंग. अशा प्रकारे आपण डेटा टाइप्स कव्हर केलेले आहेत आणि व्हेरिएबल सुद्धा कव्हर केलेले आहेत. त्याच्यावरती आपण बेसिक प्रोग्राम जे आहेत ॲडिशन सबट्रॅक्शनचे ते आपण त्यामध्ये ते सुद्धा कव्हर केलेले आहेत. त्याचबरोबर आपण एक टाईप नावाचं फंक्शन बघितलं होतं. टाईप नावाचं फंक्शन हे कोणत्याही व्हेरिएबलचा डेटा टाईप फाइंड आउट करण्यासाठी वापरलं जातं. तर आपण इथं टाईप नावाचं फंक्शन सुद्धा बघितलेलं आहे. तीन गोष्टी आपण काल इथे शिकलेलो होतो. आजचा जो आपला दिवस आहे, आज आपण व्हॅल्यू युजरकडनं कशी घ्यायची हे बघणार आहोत, हे शिकणार आहोत. ठीक आहे. व्हॅल्यू युजरकडनं कशा प्रकारे घ्यायची, म्हणजे आतापर्यंत आपण जे प्रोग्रामिंग केलेलं आहे ते कंपाईल टाइम केलेलं आहे. बघा, प्रोग्राम करण्याच्या दोन पद्धती असतात. एक म्हणजे कंपाईल टाइम, दुसरं म्हणजे रन टाइम. सो फर्स्ट वन कंपाईल टाइम आणि दुसरं म्हणजे रन टाइम. रन टाइम ओके. रन टाइम आणि कंपाईल टाइम यामधला आपल्याला फरक समजून घ्यायचा आहे. व्हॉट इज कंपाईल टाइम इनिशियलायझेशन अँड व्हॉट इज रन टाइम इनिशियलायझेशन. कंपाईल टाइम म्हणजे काय की प्रोग्राम रन होण्या अगोदर आपण व्हॅल्यू देतोय कम्प्युटरला, त्याला आपण काय म्हणतोय? कंपाईल टाइम. आणि रन टाइम म्हणजे प्रोग्राम रन झाल्यानंतर आपण व्हॅल्यू प्रोव्हाइड करतोय. म्हणजे काल आपण एक दोन तीन प्रोग्राम केले होते. बेरीज करताना प्रोग्राम मध्ये आपण व्हॅल्यू देतोय, व्हेरिएबल इक्वल टू व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल, इथं मी एक व्हेरिएबल बनवलं A = 10. A = 10. आता ही जी A = 10 व्हॅल्यू आहे, ही मी ऑलरेडी प्रोग्राम रन होण्या अगोदर देतोय, फिक्स व्हॅल्यू देतोय. पण जर मला 10 नसेल द्यायची किंवा प्रोग्राम रन झाल्यानंतर माझा डिसिजन जर चेंज झाला, तर तसं मी करू शकत नाही. मग ही जी मेथड आहे प्रोग्राम रन होण्या अगोदर व्हॅल्यू देण्याची, तिला आपण काय म्हणतोय? कंपाईल टाइम. ओके. कंपाईल टाइम म्हणजे काय? प्रोग्राम रन होण्या अगोदर दिलेली व्हॅल्यू, त्याला आपण कंपाईल टाइम असं म्हणतोय. रन टाइम याच्या उलट काम करतंय. रन टाइम मध्ये आपण काय करतो की रन टाइम मध्ये आपण इझिली प्रोग्राम रन झाल्यानंतर आपल्या मनाने व्हॅल्यू कोणतीही देऊ शकतो, त्याला आपण रन टाइम असं म्हणतोय. ठीक आहे. हा या दोघांमधला फरक आहे. व्हेरिएबल बनवताना व्हेरिएबलला प्रोग्राम रन होण्या अगोदर व्हॅल्यू देणं, याला आपण कंपाईल टाइम म्हणतोय. आणि प्रोग्राम रन झाल्यानंतर आपण आपल्या मनाने कोणतीही व्हॅल्यू प्रोव्हाइड करणं, त्याला आपण रन टाइम म्हणतोय. फरक लक्षात आला का सगळ्यांच्या? कंपाईल टाइम आणि रन टाइम यामधला फरक लक्षात आलाय का? प्लीज कन्फर्म इन चॅट बॉक्स. सगळ्यांच्या लक्षात आलंय का कंपाईल टाइम आणि रन टाइम यामधला फरक? ओके. तर व्हेरिएबल रन होण्या अगोदर आपण जी व्हॅल्यू देतो त्याला आपण कंपाईल टाइम म्हणतोय, आणि व्हेरिएबल रन झाल्यानंतर व्हॅल्यू देतो त्याला आपण रन टाइम म्हणतोय. ठीक आहे. तर आता याचं प्रॅक्टिकल थोडंसं बघूया. आता इथे आयडीएली नावाचं एन्व्हायरमेंट मी ओपन केलेलं आहे. ओके. आयडीएली नावाचं एन्व्हायरमेंट ओपन केलेलं आहे. फाईलवरती गेलो, न्यू फाईलवरती गेलो, फाईल नवीन घेतलेली आहे. आता फाईल घेतल्यानंतर काय करतोय आपण? A = 10 देतोय. ठीक आहे. A = 10. कालचं एकदा थोडंसं रिपीट करूया म्हणजे तुम्हाला फरक लक्षात येईल अजून थोडासा कंपाईल टाइम आणि रन टाइम मधला. C = A+B. C = A+B. त्याच्यानंतर आपण काय केलं होतं? प्रिंट इन ब्रॅकेट व्हेरिएबल डिस्प्ले केलं होतं याच्यामध्ये. ठीक आहे.
सी केलं होतं. आता हे प्रोग्राम मी सेव्ह केला प्रोग्राम. डेस्कटॉपला मी सेव्ह केला प्रोग्राम. डेमो.py. डेमो.py. आता हा प्रोग्राम मी रन केला. ठीक आहे. रन केल्यानंतर 20 व्हॅल्यू वाली प्रोग्राम बरोबर आहे, काय प्रॉब्लेम नाहीये. फक्त आता झालंय काय, की जर मला इथे आउटपुट विंडोला जर मला माझ्या मनाने व्हॅल्यू जर द्यायची असेल, ती 10 आणि 10 जी व्हॅल्यू मी अगोदर दिलेली आहे ती जर मला द्यायची नसेल आणि मला माझ्या मनाने व्हॅल्यू जर द्यायची असेल, तर याला आपण काय म्हणतो, रन टाइम असं म्हणतो. सध्या हा प्रोग्राम कंपाईल टाइम आहे का रन टाइम आहे? ओके, आता दिसतंय का व्यवस्थित सगळ्यांना? स्क्रीन शोरली सगळ्यांना दिसते का? ओके. तर हा जो प्रोग्राम आहे हा कोणता आहे आपला? या प्रोग्रामला आपण कंपाईल टाइम असं म्हणतोय. काय म्हणतोय? कंपाईल टाइम. कंपाईल टाइमचा अर्थ काय, की सर्वात पहिल्यांदा आपण प्रोग्राम रन होण्या अगोदर व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेले आहेत 10 10. देन त्याला आपण कंपाईल टाइम असं म्हणतोय. आता ह्याच्यानंतर आपण रन टाइम नावाची कॉन्सेप्ट बघणार आहोत. रन टाइम म्हणजे प्रोग्राममध्ये प्रोग्राम रन होण्या अगोदर कोणत्याही प्रकारची व्हॅल्यू द्यायची नाहीये. प्रोग्राम रन झाल्यानंतर तुम्ही हवी ती व्हॅल्यू द्या आणि तुम्हाला हवं तसं तुम्हाला आउटपुट देण्यात येईल. ठीक आहे. तर आता हे करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा मला सांगा, तुम्हाला कंपाईल टाइम समजलेला आहे का व्यवस्थित? कंपाईल टाइमचा प्रोग्राम समजलेला आहे का? हा जो स्क्रीनवरती प्रोग्राम आहे हा कंपाईल टाइमचा आहे, हा समजला आहे का तुम्हाला? ओके, ठीक आहे. तर आता आपण रन टाइम कडे जाऊया. रन टाइम ज्यावेळी आपण इम्प्लिमेंट करतो, रन टाइम इम्प्लिमेंटेशन, त्यावेळी बघा कसं असतं. मला एक सिंटॅक्स वापरायचा आहे. आता इथे व्हॅल्यू युजरकडनं घेतली जाते. युजर आपल्या मनाने व्हॅल्यू देणार आहे, त्यामुळे व्हॅल्यू युजरकडनं घेतली जाते. त्याचा जो सिंटॅक्स आहे तो थोडासा स्टडी करूया. सिंटॅक्स. सिंटॅक्स काय बघा. पहिल्यांदा मला व्हेरिएबलचं नाव लिहायचं आहे. व्हेरिएबलचं नाव लिहायचं आहे. आणि व्हेरिएबलचं नाव लिहिल्यानंतर डेटा टाईप त्याचा लिहायचा आहे. त्याचबरोबर मला इथे इनपुट नावाचं फंक्शन वापरायचं आहे. कोणतं फंक्शन वापरायचं आहे? इनपुट. आणि याच्यामध्ये मला मेसेज लिहायचा आहे. फॉर एक्झाम्पल, मेसेज. अशा पद्धतीने याचा सिंटॅक्स असणार आहे. एक्झाम्पल काय करता येईल बघा. एक्झाम्पल. एक्झाम्पल मध्ये सपोज मी ए नावाचं व्हेरिएबल घेतलेलं आहे आणि मला ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये युजरकडनं इनपुट घ्यायचं आहे. तर मी डेटा टाईप घेतला इंटीजर इनपुट. आता याच्यामध्ये मी लिहिलं, इनपुटमध्ये मेसेज लिहिला, एंटर फर्स्ट नंबर. एंटर फर्स्ट नंबर. ठीक आहे. आता याचा अर्थ काय झाला, की पहिला नंबर एंटर करा. मग पहिला नंबर काही असू शकतो, जेणेकरून युजरला त्याच्या मनाने आपण व्हॅल्यू देण्याचं फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो इथे. ठीक आहे. याच्या अगोदर आपण आपल्या मनाने व्हॅल्यू देत होतो. A = 10, B = 10. इथं त्याच्या युजर त्याच्या मनाने व्हॅल्यू प्रिंट करणार आहे, इनपुट करणार आहे. ओके. तर लिहिण्याची पद्धत कशी आहे? सर्वात पहिल्यांदा मला डेटा टाईप मेन्शन करायचा आहे. त्याचबरोबर मला इनपुट फंक्शन वापरायचं आहे. आणि इनपुट फंक्शन वापरल्यानंतर त्याच्यामध्ये मला मेसेज लिहायचा आहे. तर इथं मी ए नावाचं व्हेरिएबल बनवलंय. इंट नावाचा डेटा टाईप घेतलाय, कारण की मला नंबरवरती काम करायचं आहे. इनपुट नावाचं फंक्शन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी मेसेज पास केलाय. मेसेज काय पास केलाय? एंटर फर्स्ट नंबर. एंटर फर्स्ट नंबर. त्याचबरोबर मला आता बी इज द सेकंड व्हेरिएबल. बी = इंट इन ब्रॅकेट इनपुट. इनपुट देन मेसेज. एंटर सेकंड नंबर. एंटर सेकंड नंबर. ओके, एंटर सेकंड नंबर. परफेक्ट. अशा पद्धतीने मला हे काम करायचं आहे. देन C = A+B. C = A+B. आता फर्स्ट व्हॅल्यू युजरने एंटर केली ती कशामध्ये स्टोअर झाली? ए मध्ये. सेकंड व्हॅल्यू युजरने एंटर केली कशामध्ये स्टोअर झाली? बी मध्ये. त्याचं ऑपरेशन झालं C = A+B. सी मध्ये तुमचा काय असणार आहे? रिझल्ट असणार आहे. जनरली प्रिंट इन ब्रॅकेट सी. प्रिंट इन ब्रॅकेट सी. ऑटोमॅटिकली तुम्हाला इथे ऍडिशन बघायला मिळेल. येते का लक्षात सर्वांच्या? समजलेलं आहे का? प्लीज कन्फर्म. ओके, गुड. आता याच्यामध्ये मला काय करायचं आहे, की व्हॅल्यू युजरकडनं घ्यायची आहे. आतापर्यंत आपण जसं एखादा कॅल्क्युलेटर काम करतो बघा. कॅल्क्युलेटरमध्ये ऑलरेडी व्हॅल्यू दिलेल्या नसतात. कॅल्क्युलेटरमध्ये आपण आपल्या मनाने व्हॅल्यू देतो. अँड देन कम्प्युटर आपल्याला, कॅल्क्युलेटर आपल्याला काय करतो, ऍडिशन देतो किंवा सबस्ट्रॅक्शन देतो किंवा कोणतीही गोष्ट देतो. तर लिहिण्याची पद्धत कशी आहे? पहिलं व्हेरिएबल ए, त्याच्यामध्ये डेटा टाईप
इनपुट फंक्शन वापरायचं आहे. इनपुट फंक्शन यालाच तुमच्या सिलेबसच्या भाषेमध्ये असं म्हणलं जाईल. या पॉइंटला आपण असं पण म्हणू शकतो की ऍक्सेप्ट व्हॅल्यू फ्रॉम युजर. ऍक्सेप्ट व्हॅल्यू फ्रॉम युजर. तुम्ही अदर सोर्सेसमध्ये बघितलं तर या पॉइंटला काय म्हणलं जातं? ऍक्सेप्ट व्हॅल्यू फ्रॉम युजर. युजरकडनं व्हॅल्यू ऍक्सेप्ट कशी करायची हे आपण यामध्ये शिकतोय. आणि या पॉइंटला रन टाइम असं म्हटलं जातं. ठीक आहे. याचा फायदा काय आहे? युजर आपल्या मनाने कोणतीही व्हॅल्यू इझिली देऊ शकतो आणि त्याच्यावरती आपण काम करू शकतो. ठीक आहे. तर चला आता याचं प्रॅक्टिकल बघूया लगेच. वेळ न घालवता याचं लगेच प्रॅक्टिकल बघायचं. पायथॉनवरती आलो, सेटअपवरती आलो. आता इथे मला प्रोग्राम करायचा आहे. जुना प्रोग्राम केलाय तो मी रिमूव्ह करतोय. तर सर्वात पहिल्यांदा मला ए नावाचं व्हेरिएबल बनवलं. ए इक्वल टू नेहमीप्रमाणे इंट. आता हे सगळं स्मॉलमध्ये घ्यायचं आहे. सिंटॅक्समध्ये मी तुम्हाला कॅपिटलमध्ये दिलेलं होतं, पण काळजी तुम्हाला ही घ्यायची आहे की हे सगळं स्मॉलमध्ये असावं. स्मॉल कॅपमध्ये घ्यायचं आहे. इंट असेल किंवा इनपुट असेल, फंक्शनची नावं ही कधीही स्मॉल कॅपमध्ये घ्या. तर सर्वात पहिल्यांदा मी काय लिहिलं? डेटा टाईप. सर्वात पहिल्यांदा काय लिहिलं? डेटा टाईप. जसं मी नोटपॅडमध्ये इथं लिहून दिलेलं आहे बघा. फर्स्ट वन डेटा टाईप इनपुट फंक्शन एंटर फर्स्ट नंबर. आता इथं मी मेसेज पास केला एंटर फर्स्ट नंबर. या ठिकाणी तुम्ही कोणताही मेसेज पास करू शकता, फक्त तो मेसेज त्या प्रोग्रामच्या संबंधित असावा. ठीक आहे. देन आता इथं आलो. इंट इन ब्रॅकेट इनपुट फंक्शन. इनपुट फंक्शन. आता इनपुट फंक्शन मध्ये मला मेसेज पास करायचा आहे. एंटर फर्स्ट नंबर. एंटर फर्स्ट नंबर. नाऊ एंटर फर्स्ट नंबर. एंटर फर्स्ट नंबर. फर्स्ट व्हेरिएबल कंप्लीटेड. पहिलं व्हेरिएबल मी व्यवस्थित बनवलेलं आहे रन टाइमचं. आता मला दुसरं व्हेरिएबल बनवायचं आहे. तर दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये कॅपिटल बी इक्वल टू देन स्मॉल इंट अगेन इनपुट इन ब्रॅकेट डबल कोट एंटर सेकंड नंबर. एंटर सेकंड नंबर. ओके. एंटर सेकंड नंबर. एंटर सेकंड नंबर. इथं बघा, लक्ष द्या. दोन ब्रॅकेट आहेत. पहिलं ब्रॅकेट इनपुट फंक्शनचं आहे, दुसरं ब्रॅकेट मेसेजचं आहे. दोन्ही ब्रॅकेट प्रॉपर क्लोज झाले पाहिजेत, विदाऊट तुम्हाला एरर दिसणार जर तसं केलं नाही तर. देन लॉजिकचा पार्ट घेऊया. सी इक्वल टू ए प्लस बी. सी इक्वल टू ए प्लस बी. बेसिक ऑपरेशन आहे, हे आपण प्रोग्राम ऑलरेडी केलेला आहे. फक्त फरक काय आहे? जुन्या प्रोग्राममध्ये व्हॅल्यू ऑलरेडी दिल्या होत्या आणि आता या प्रोग्राममध्ये मला व्हॅल्यू युजरकडनं त्याच्या मनाने घ्यायच्या आहेत. ओके. नाव आता प्रिंट. मला व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. जनरली मी इथं लिहिलं प्रिंट सी. ओके. आपला प्रोग्राम इथं कंप्लीट झालेला आहे. सेव्ह करूया प्रोग्राम आणि रन करून लगेच बघूया. सो रन केलेला आहे प्रोग्राम. बघा, पहिल्यांदा काय विचारताय? एंटर फर्स्ट नंबर. तुम्ही तुमच्या मनाने कोणताही नंबर इथे इनपुट करू शकताय. सो इझिली 56 नंबर एंटर केला, एंटर मारला. काय विचारताय? एंटर सेकंड नंबर. एनी नंबर. 67. ओके. नाव एंटर युअर आन्सर 123. ओके. 123 हे तुमचा आन्सर आलेला आहे. इथे तुम्हाला फॅसिलिटी काय मिळाली की युजरला आपण सर्व्हिस प्रोव्हाइड केली की कोणतीही व्हॅल्यू तो ऑटोमॅटिकली इनपुट करू शकतो त्याच्या म्हणण्यानुसार. ठीक आहे. लक्षात आलं का सर्वांच्या इथपर्यंत? प्लीज कन्फर्म. समजलेलं आहे का सर्वांना? ओके. नाऊ आता हे झालं युजरकडनं व्हॅल्यू घेण्याचं. आता युजरकडनं व्हॅल्यू आपण कोणत्याही प्रकारची घेऊ शकतो. इंटिजर घ्यावं असं काही नाहीये की तुम्ही फ्लोटची पण घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल आता हे ॲडिशनचा प्रोग्राम आहे म्हणून असं वाटतंय. आपण दुसरं एक एक्झाम्पल घेऊया. एरिया ऑफ सर्कलचं. कोणतं एक्झाम्पल घ्यायचं? write a program to calculate area of circle. Write a program to calculate area of circle. ओके. हा मला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. आता या क्वेश्चन मध्ये कसं असतं? ह्याचा क्वेश्चनचा फॉर्म्युला अगोदर समजून घेऊया. 3.14 इंटू आर म्हणजे पाय आर स्क्वेअर हा त्याचा फॉर्म्युला आहे. मग आता मला युजरकडनं काय घ्यायचं आहे? जनरली मला युजरकडनं रेडियस घ्यायची आहे. युजरला सांगायचं आहे की तू काय एंटर कर? रेडियस एंटर कर, मी तुला एरिया देतो. ओके. त्याला एरिया प्रोव्हाइड करायचा आहे. त्याच्याकडनं युजरला इनपुट काय घ्यायचं? रेडियस. फॉर्म्युलानुसार त्याच्याकडनं आपण काय करतोय? रेडियस घेतोय. ठीक आहे. तर आता हा प्रोग्राम आपण सॉल्व्ह करूया. राईट अ प्रोग्राम टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ सर्कल. बेसिक प्रोग्राम आहे. आता यामध्येच प्रोग्राम करूया. बघा आता यामध्ये पहिल्यांदा मी एक व्हेरिएबल घेतलं रेडियस नावाचं. ओके. रेडियस नावाचं जनरली व्हेरिएबल घेतलं. आता हे जे रेडियस नावाचं व्हेरिएबल आहे आता हे जे रेडियस नावाचं व्हेरिएबल आहे हे ऍक्च्युली मला फ्लोटमध्ये घ्यावं लागेल.
कारण की याचा गुणाकार 3.14 बरोबर होणार आहे. आणि फ्लोट काय करतंय, पॉइंटिंग व्हॅल्यू ऍक्सेस करण्याचं काम करतंय. सो इथं मी घेतलं फ्लोट इन अ ब्रॅकेट, फ्लोट इन अ ब्रॅकेट इनपुट. इनपुट बघा, इथं फंक्शनचं नाव चेंज केलेलं नाहीये मी. एव्हरी टाइम तुम्हाला फंक्शनचं नाव सेम यूज करायचं आहे, इनपुट फंक्शन. नाव प्रिव्हियस प्रिव्हियस काय आहे, फ्लोट. फ्लोट इनपुट, फ्लोट इनपुट युअर मेसेज. व्हॉट इज युअर मेसेज, एंटर युअर रेडियस. एंटर युअर रेडियस. ओके, एंटर युअर रेडियस. युजरकडनं आपल्याला रेडियस घ्यायची आहे आणि त्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ द्यायचं आहे. आपला प्रोग्राम काय, मला कॅल्क्युलेट करायचं आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ, मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर एरिया ऑफ सर्कल. तर आता इथं मी युजरकडनं काय घेतलंय, रेडियस. जनरली मी फॉर्म्युला वापरतो, एरिया नावाचं व्हेरिएबल बनवला. एरियामध्ये ते सगळं मी ठेवणार आहे. 3.14 गुणिले आर गुणिले आर. आता इथं आर करता येणार नाही, कारण की आर साठी मी रेडियस नावाचं व्हेरिएबल घेतलंय. रेडियस इंटू अगेन रेडियस. प्रिंट इन ब्रॅकेट, प्रिंट इन ब्रॅकेट एरियामध्ये मी रिझल्ट स्टोअर केलाय. कारण की हा सगळा फॉर्म्युला कशामध्ये आहे, एरियामध्ये आहे. जसं मगाशी मी शिकवल्याप्रमाणे सी इक्वल टू ए प्लस बी, सी मध्ये रिझल्ट होता, तसं इथं एरियामध्ये माझा रिझल्ट स्टोअर असणार आहे. त्यामुळे मी प्रिंट करताना कोणतं व्हेरिएबल प्रिंट केलंय, एरिया नावाचं व्हेरिएबल प्रिंट केलेलं आहे. युजरकडनं मी काय घेतलंय, रेडियस घेतलेला आहे. हा प्रोग्राम मी सेव्ह करतोय. अगेन रन प्रोग्राम करून बघूया. प्रोग्राम रन केला बघा. काय विचारतंय, एंटर युअर रेडियस. करेक्ट. आता मी टाकली एंटर युअर रेडियस 11, 11 रेडियस टाकली बघा. ऑटोमॅटिकली तुम्हाला बघायला मिळालंय तुमचं वर्तुळाचं क्षेत्रफळ, एरिया ऑफ सर्कल. ठीक आहे. हे समजण्यासाठी थोडंसं काय करू शकतो आपण बघा, तिथं मेसेज पास करू शकतो. हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे, मेसेज कसा पास केला जातो. इथं फक्त काय लिहायचंय मला, एरिया ऑफ सर्कल इक्वल टू, इथं कॉमा द्यायचा आहे. देन प्रोग्राम सेव्ह केला. प्रोग्राम सेव्ह केल्यानंतर मला काय करायचं, प्रोग्राम रन करायचा आहे. देन रन मॉड्यूल, क्लिक ऑन रन मॉड्यूल. ओके. अगेन काय विचारतंय, रेडियस. रेडियस टाकली. एरिया ऑफ सर्कल इक्वल टू 379.94. ओके, इथं तुमचा एरिया ऑफ सर्कल आलेला आहे. मी युजरकडनं काय घेतली, रेडियस घेतली. त्यानंतर त्याला काय प्रोव्हाइड करायचं आहे मला, एरिया ऑफ सर्कल. तो आता प्रोग्राम आपण सक्सेस केलेला आहे. क्लिअर आउट झालंय का सगळ्यांना, समजलंय का. एरिया ऑफ सर्कलचा प्रोग्राम अंडरस्टँडिंग झालाय का सगळ्यांना. ओके, ठीक आहे. तर आता याच्या रिलेटेड मला एक प्रोग्राम लिहायचा आहे. त्या प्रोग्रामचं नाव आहे, आता हा पहिला प्रोग्राम झाला, फर्स्ट प्रोग्राम झाला. पहिला प्रोग्राम झाला. याच्यामध्ये दुसरा प्रोग्राम आपण घेऊ शकतो, राईट प्रोग्राम टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल. मला कोणी फॉर्म्युला सांगेल का एरिया ऑफ ट्रायंगलचा. टेल मी द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल. आपला हा प्रोग्राम करायचा आहे आता. सर्वात पहिल्यांदा आपल्याला फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. देन व्हेरिएबल्स आपण ठरवू शकतो आणि प्रोग्राम रन करू शकतो. ओके, 0.5 इंटू बेस इंटू हाईट. ऍक्च्युली 1/2 इंटू बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला आहे, पण 1/2 आपण घेण्याच्या ऐवजी काय घेतो, 0.5. व्हेरी गुड, करेक्ट फॉर्म्युला आहे. आता आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहोत. ठीक आहे. तर 0.5 इंटू बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला आहे. आता यासाठी व्हेरिएबल किती लागतील, कोण सांगेल, टोटल व्हेरिएबल किती लागतील. यामध्ये व्हेरिएबल किती लागतील टोटल या प्रोग्रामसाठी. टेल मी द काउंट ऑफ व्हेरिएबल. 3 व्हेरिएबल. ओके, करेक्ट. 3 व्हेरिएबल, 3 व्हेरिएबल लागतील. पहिलं व्हेरिएबल जे आहे बघा, पहिलं व्हेरिएबल कोणासाठी आहे, फॉर बेस. बेस बेस आणि हाईट हे युजरकडनं मला इनपुट घ्यायचं आहे. ओके. नाउ 2 व्हेरिएबल, बेस इज द फर्स्ट व्हेरिएबल, हाईट इज द सेकंड व्हेरिएबल. हे 2 व्हेरिएबल मला युजरकडनं इनपुटला घ्यायचे आहेत आणि त्याला काय द्यायचं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल द्यायचा आहे. सो बेसिक प्रोग्राम आहे. इथं आलो मी पायथॉनमध्ये. परत एकदा हा प्रोग्राम मी रिमूव्ह केलेला आहे जुना आपला. आता इथे मला काय करायचं आहे, एरिया ऑफ ट्रायंगलचा प्रोग्राम करायचा आहे. सो फर्स्ट व्हेरिएबल इज अ बेस व्हेरिएबल. नाउ बेस व्हेरिएबल आता इंटर करून घ्यायचा बेस. बेस हा फ्लोट मध्येच घ्या, बिकॉज 0.5 व्हॅल्यू आहे.
याचं पण उत्तर पॉइंटमध्ये येणार आहे. सो फ्लोट, फर्स्ट वन फ्लोट, फ्लोट इनपुट, इनपुट इन ब्रॅकेट युअर मेसेज. मेसेज काय असणार आहे? एंटर नंबर हा मेसेज नसणार आहे. इथं काय करायचं मला? एंटर बेस, एंटर बेस व्हॅल्यू. इथं मला एंटर बेसची व्हॅल्यू करा असं सांगायचं युजरला. ठीक आहे, एंटर बेस झालं. नाव सेकंड वन हाईट. ओके, हाईट फ्लोट इन ब्रॅकेट इनपुट इन ब्रॅकेट एंटर हाईट व्हॅल्यू. ओके, एंटर हाईट व्हॅल्यू कम्प्लिटेड. नाव फॉर्म्युला एरिया इक्वल टू 0.5 इंटू बेस इंटू हाईट, इंटू बेस इंटू हाईट. ओके, इंटू बेस इंटू हाईट. परफेक्ट. नाउ व्हेरिएबल प्रिंट करूया. प्रिंट इन ब्रॅकेट एरिया, प्रिंट इन ब्रॅकेट एरिया. त्याच्या अगोदर एक मेसेज पास करूया. फॉर एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू एरियामध्ये मी इथे स्टोअर केलेला आहे. प्रोग्राम कंप्लीट झालाय. सेव्ह करूया प्रोग्राम अँड देन रन. प्रोग्राम रन केलाय बघा. पहिल्यांदा काय विचारतंय? एंटर बेस व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल 12 मी बेस व्हॅल्यू दिली. सेकंड वन एंटर हाईट व्हॅल्यू दिली 22. ओके, एंटर मारला. एरिया ऑफ ट्रायंगल 132.0 व्हॅल्यू आलेली आहे. अशा प्रकारे हा एरिया ऑफ ट्रायंगलचा प्रोग्राम आहे. समजलाय का प्रोग्राम? प्रोग्राम अंडरस्टँडिंग झालाय का सगळ्यांना? ओके, तर आता इथं आपण दोन प्रोग्राम बघितलेले आहेत, एरिया ऑफ सर्कल आणि एरिया ऑफ ट्रायंगल. त्याचबरोबर आपण मेथड कोणती बघितलेली आहे की व्हॅल्यू युजरकडनं कशी घ्यायची. हाऊ टू ऍक्सेप्ट व्हॅल्यू फ्रॉम युजर ड्युरिंग रन टाइम बघितलेले आहे. ओके, तर मला सांगा कंपाईल टाइम आणि रन टाइम मधला फरक काय आहे? कंपाईल टाइम आणि रन टाइम मधला फरक काय आहे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कंपाईल टाइम अँड रन टाइम प्रोग्रामिंग और इनिशियलायझेशन? टेल मी इन द चॅट बॉक्स कंपाईल टाइम अँड रन टाइम डिफरन्स. आय एम ऑडिबल? सांगा, फरक सांगा. रन टाइम, व्हेरिएबल नेम, डेटा टाईप, इनपुट मेसेज. ओके, फक्त मला याचा पर्पज सांगा की कधी रन टाइम वापरतो आणि कधी, म्हणजे फरक दोघांमध्ये काय आहे? ओरली सांगितलं तरी चालेल ऑडिओ ऑन करून.
फक्त ऑडिओ ऑन करून ओरली सांगा की फरक दोघांमध्ये काय आहे, रन टाइम आणि कंपाईल टाइम मध्ये. आपण रन टाइम मध्ये काय प्रोसेस करतो आणि कंपाईल टाइम मध्ये काय प्रोसेस करतो. ओरली सांगा, डोंट वरी. ओके. कंपाईल टाइम इक्वल टू बिफोर रन व्हॅल्यू. कंपाईल टाइम इक्वल टू बिफोर रन व्हॅल्यू, देन व्हॉट इज द पर्पज ऑफ रन टाइम. करेक्ट सांगितलंय कंपाईल टाइम. व्हॉट इज रन टाइम. कंपाईल टाइम इक्वल टू बिफोर रन व्हॅल्यू. व्हॉट इज रन टाइम. बरोबर आहे सांगा. ऍक्सेप्ट व्हॅल्यू फ्रॉम युजर. ओके. करेक्ट. रन टाइम इज अन आफ्टर रन व्हॅल्यू नंबर. ओके. आफ्टर रन व्हॅल्यू करेक्ट आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे समजलेलं आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, पायथॉनचा सेटअप सर्वांना आपापल्या सिस्टमवरती करायचा आहे आणि प्रोग्राम सगळे रन करायचे आहेत. हे मी स्क्रीनवरती जे प्रोग्राम देतोय ते मी ग्रुपवर पण शेअर करणार आहे. हे सगळे प्रोग्राम व्यवस्थित रन करा आणि सर्वांनी इंडिव्हिज्युअली मला याचे स्क्रीनशॉट शेअर करायचे आहेत प्रोग्राम रन झाल्यानंतर. हे टोटली 6 प्रोग्राम्स आहेत. हे 6च्या 6 प्रोग्राम रन करायचे आहेत. जे प्रोग्राम येणार नाहीयेत ते डायरेक्टली मला पिंग करून सांगा. आपण ते प्रोग्राम ह्याच्यामध्ये घेऊया, लेक्चरमध्ये घेऊया, सॉल्व्ह करूया. ठीक आहे. पण सर्वांना हे 6च्या 6 प्रोग्राम सॉल्व्ह करायचे आहेत. प्रोग्राम सॉल्व्ह करून विथ आउटपुट मला फोटोज आपल्या ग्रुपवर शेअर करायचे आहेत सर्वांनी, कंपल्सरी. ओके. आज जे काय झालेलं आहे ते समजलंय का सर्वांना. कंपाईल टाइम, रन टाइम अँड व्हॅल्यू ऍक्सेप्ट फ्रॉम युजर. प्रॉपर अंडरस्टँडिंग झालंय का. एनी डाऊट्स. काही डाऊट्स आहेत का. ओके ठीक आहे. चालेल. हे सगळे प्रोग्राम्स रन करा. डेटा आणि व्हिडिओ लेक्चर ग्रुपवरती शेअर होतील. ठीक आहे. थँक्यू.